नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमच्या आवडत्या कथेच्या 40व्या भागात, जो अतिशय रोमांचक आहे. तर मित्रांनो, आजची ही कथा आता डायरेक्ट 7 समुद्र पार जाऊन पोहोचलेली आहे, म्हणजेच अमेरिकेच्या एका सुंदर शहरामध्ये. तर मित्रांनो, आराध्या आणि आकाशचं प्रेम आता पूर्णतत्वाकडे जात असतानाच आर्नव आणि नव्याच्या आयुष्यामध्ये वादळ आणणारा तो लिफाफा नेमका काय आहे? त्या लिफाफ्यात असं काय असणार आहे? चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या या सुंदर भागाला. जेव्हा नव्या थोडी शांत झाली तेव्हा आर्नवने तिला सोफ्यावर बसवले आणि स्वतः तिच्या समोर खाली गुडघ्यावर बसला. तिचा चेहरा आपल्या हातात घेत तो हळुवारपणे म्हणाला की नव्या, काय झालं? मला सांग ना, तू अशी का रडतेस? नव्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा हात घट्ट पकडून म्हणाली की आर्नव, मी आयुष्यभर फक्त प्रेमासाठी तरसले आहे. आईला कधीच पाहिलं नाही. बाबांनी प्रेम केलं पण ते कधीच व्यक्त केलं नाही. ते सुद्धा सोडून गेले. पण तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवून त्यांनी माझी सर्व उणीव भरून काढली आहे. तुमच्यात मला सर्व नाती मिळाली आहेत. तुम्ही आधी माझे मित्र झालात आणि नंतर पती. पण आर्नव, मी तुम्हाला कोणासोबत वाटवून घेऊ शकत नाही. माझ्यात तितकी हिंमत नाही. तुम्ही माझी जगण्याची आशा आहात. जर तुम्ही माझ्यापासून दूर झालात तर मी जगू शकणार नाही. मी नाही जगू शकणार. आर्नवने तिच्याकडे पाहिले आणि तिचे अश्रू पुसून म्हणाला की तुला असं का वाटतंय की मी तुला सोडून जाईल? नव्या, तू माझी पत्नी आहेस. मी तुला असं कधीच नाही सोडणार. हे जे तू सोडण्याबद्दल बोलतेस ना, ते बोलणं सोपं असतं, पण त्याचं दुःख खूप भयानक असतं. जे मी सोसलं आहे ते मी तुला कधीच सोसू देणार नाही. नव्याने त्याच्याकडे पाहिला आणि आपला फोन त्याच्या हातात धरवला. आर्नवने तो फोन घेतला आणि अनलॉक करून पाहू लागला. नोटिफिकेशन चालू करताच त्याच्यासमोर ते सर्व फोटो आले. ते फोटो पाहून आर्नव चक्क हसला. त्याने नव्याकडे पाहिलं आणि विचारलं की तुझा या सर्वांवर विश्वास आहे का? नव्याने हळूच नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले की माझा तुमच्यावर विश्वास आहे. आर्नव हसला आणि तिचा गाल कुरवळून म्हणाला की मग रडतेस कशाला? नव्या हळूच म्हणाली की तुम्हाला गमवायची भीती वाटते. आर्नवने तिचा चेहरा स्वतःच्या जवळ घेतला आणि म्हणाला की ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न केलं त्या दिवशी मी तुझा झालो. मग घाबरायचं कशाला? नव्या पुन्हा म्हणाली की कारण मला माझ्या नशिबावर विश्वास नाहीये. हे ऐकताच आर्नवने तिचे ओठ आपल्या ओठांनी टिपले आणि तिला प्रेमाने किस करू लागला. नव्याचे डोळे आपोआप मिटी गेले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले, पण तो स्पर्श ती स्वतःमध्ये सामावून घेत होती. थोड्या वेळाने जेव्हा नव्याचा श्वास उखडला तेव्हा आर्नवने तिला सोडलं. नव्याचा चेहरा लाजेने लाल झाला होता. आर्नवने आपल्या अंगठ्याने तिचे ओठ कुळवळले आणि प्रेमाने म्हणाला की लग्नाचं नातं इतकं कमकुवत नसतं ग. विश्वास ठेव. आर्नव फक्त नव्याचाच आहे. तुला माझं प्रेम कोणासोबतही वाटून घेण्याची गरज नाही. समजलं? हे ऐकताच नव्या हसली आणि तिने आर्नवला घट्ट मिठी मारली. आकाशच्या रूममध्ये आराध्याला जाग आली तेव्हा तिने आकाशकडे पाहिलं. आकाश आराध्या आणि गोलूच्या आपल्या छातीला कवटाळून झोपलेला होता आणि आपल्या फोनमध्ये काहीतरी बघत होता. आराध्या उठून बसली तेव्हा आकाशने तिच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाला की उठलीस तू? आराध्या त्याला बघून म्हणाले की तुम्ही मला नीट उशीवर सुद्धा झोपू शकत असतात ना? आकाश मुश्किलपणे हसून म्हणाला की बायको, तू तर माझं सुख आहेस. तुला स्वतःपासून दूर कसं करू? त्याचं बोलणं ऐकून आराध्याच्या ओठावर हास्य उमटलं. तिने गोलूकडे पाहिलं जो आकाशच्या पोटावर झोपलेला होता. तिने त्याच्या डोक्यावर हात फिरत विचारले की हा शैतान कधी आला इथे? आकाशने गोलूकडे पाहिलं आणि म्हणाला की हा शैतान आता मोठा होतोय आणि समजूतदार सुद्धा. आराध्याच्या मनात एक समाधान होतं की ती गोलूला मम्माचं प्रेम देण्यात यशस्वी झाली आहे. तिने गोलूच्या कपाळावर किस केलं आणि आकाशने आराध्याच्या कपाळावर किस केलं. दुसरीकडे आदिराजच्या रूममध्ये आदिराजला जाग आली तेव्हा त्याचे डोके अजूनही श्रेयाच्या मांडीवर होते. श्रेया चष्मा लावून आपल्या फोनमध्ये काहीतरी काम करत होती. आदिराजने पहिल्यांदाच आज तिला चष्म्यामध्ये पाहिलं होतं आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. श्रेयाची नजर आदिराजवर गेली तेव्हा तिने फोन बंद केला आणि चष्मा बाजूला ठेवला आणि विचारलं, तुम्ही उठलात? आदिराज हसून उठून बसला आणि म्हणाला की माझ्यामुळे तुला त्रास झाला आहे ना? श्रेया हसून म्हणाली की आपल्या माणसाचा त्रास कधीच होत नाही. आदिराजने तिला मिठी मारली आणि म्हणाला, थँक्यू श्रेया, मला सावरल्याबद्दल. श्रेयाने त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं, आदिराज, आपल्या थँक्यूसारखं काहीच नाहीये. मी कितीतरी वेळा तुमच्यासमोर कोडमडले आहे आणि तुम्ही मला सावरलं आहे. मग जेव्हा माझी गरज होती
तेव्हा मी तुम्हाला एकटं कसं सोडणार? आदिराजने हसून तिच्या कपाळावर किस केलं. दुसरीकडे रणजित एक वेगळ्याच विचारात होता. त्याने कबीर मल्होत्राचा काटा काढला होता, त्यामुळे त्या बाबतीत तो निश्चित होता. पण काव्याला बघून रणजितला काहीतरी विचित्र वाटत होते, जे त्याला समजत नव्हतं. म्हणूनच त्याने तिला फक्त ताकीद देऊन सोडलं होतं. पण तरीही त्याला सुरक्षित वाटत नव्हते. त्याला माहीत होतं की काव्या आणि मिसेस विमल देशपांडे कोणत्याही थराला जाऊ शकतात. हीच गोष्ट त्याला अस्वस्थ करत होती. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने पाहिले तर तो एक इंटरनॅशनल कॉल होता. त्याने फोन उचलला तेव्हा पलीकडून एक परदेशी व्यक्तीचा आवाज आला की हॅलो मिस्टर रणजित, मी जॉन बोलतोय, मिस्टर थॉमसचा सेक्रेटरी. रणजितने उत्तर दिले की हो मिस्टर जॉन, सांगा मी काय मदत करू शकतो. जॉन म्हणाला की खरे तर मिस्टर थॉमस यांना मिस्टर रॉय यांच्याशी भेटायचे आहे. रणजित आधी तर नकार देणार होता, पण मग काहीतरी विचार करून त्याने होकार दिला. फोन ठेवल्यानंतर त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाला की काही दिवसासाठी आकाश आणि आराध्याला परदेशात पाठवायचं योग्य ठरेल. तोपर्यंत मी काव्याचे खरे इरादे सुद्धा जाणून घेईल. हे बोलून तो रूम बाहेर पडला. अर्णवच्या रूममध्ये अर्णवने नव्याला शांत तर केले होते, पण त्याला हे समजत नव्हते की शेवटी ते फोटो नव्याला कोणी पाठवले. आणि त्याला माहीत होतं की त्यातील एकही फोटो खरा नाहीये. तो याच प्रश्नाचे उत्तर शोधतच होता तेव्हा नव्याने त्याला साथ दिली. अर्णवचे लक्ष विचलित झाले आणि त्याने तिच्याकडे पाहिले. नव्याने आज पटियाला सूट घातला होता, पण तिच्या पाठीच्या दोऱ्या बांधताना तिला त्रास होत होता. अर्णव हसला आणि तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या हातातील दोऱ्या घेतल्या आणि त्या बांधून तिला मागून मिठी मारली. आरशात स्वतःला आणि नव्याला पाहत तो म्हणाला की काय इरादा आहे मॅडम? नव्याने लाजेने नजर खाली झुकवली. अर्णवने हळूच तिच्या कपाळावर किस केले. तितक्यात कोणीतरी त्यांच्या रूमचा दरवाजा ठोकला. अर्णव बाजूला झाला आणि त्याने दरवाजा उघडला. समोर रणजित उभा होता. अर्णवने नव्याकडे पाहिले आणि काहीतरी कामाचे असे बोलून तो रूम बाहेर निघून गेला. नव्याला माहीत होतं की रणजित कोणत्याही महत्त्वाच्या कामाशिवाय येत नाही, त्यामुळे तिने काहीच विचारले नाही. अभ्यासिका म्हणजे स्टडी रूममध्ये रणजितने अर्णवला आकाश आणि आराध्यासोबत अमेरिकेला US ला जाण्यास सांगितले. तेव्हा अर्णव आधी थोडा अडखळला, कारण त्याला आता नव्याला एकटं सोडायचं नव्हतं. आणि विशेषतः तेव्हा जेव्हा कोणीतरी त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. रणजितने त्याच्याकडे पाहिले तेव्हा अर्णवने आपली अडचण त्याला सांगूनच टाकली. रणजितला सुद्धा हे ऐकून आश्चर्य वाटले की शेवटी यामागे कोण असू शकतं. त्याने अर्णवकडे पाहून म्हटलं की अशा परिस्थितीत नव्याने इथे राहणं ठीक नाहीये. तुम्ही दोघं आकाश आणि आराध्यासोबत निघून जा. मी तिलाही सांगून देतो, उद्या सकाळी चार्टर्ड प्लेन तयार असेल तुम्ही सर्वांना निघण्यासाठी. अर्णवने होकार दिला आणि तो आपल्या रूमकडे वळाला. तर दुसरीकडे रणजित हाच विचार करत होता, नक्की कोणी ते फोटो एडिट करून नव्याला पाठवले असावेत. हे विचार करत तो आकाशच्या रूमच्या दिशेने गेला. आकाशच्या रूममध्ये रणजितने गेल्यावर दरवाजा ठोकला. तेव्हा आकाशने दरवाजा उघडला आणि रणजितला तिथे बघून विचारले की तू इथे कसा? तेव्हा रणजित म्हणाला की मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. इतक्यात त्याची नजर आराध्या आणि आरूवर गेली. आराध्या आपल्या चिमुकल्या लेकीच्या नखऱ्यांवरून तिला घाबरण्याचा प्रयत्न करत होती आणि चिमुकली आरू मात्र प्रत्येक वेळी टाळ्या वाजवून हसत होती. शेवटी कंटाळून आराध्याने आरूचे दोन्ही हात आपल्या एका हातात पकडले. तिला जबरदस्तीने झोपून तिच्या तोंडाला दुधाची बाटली लावली. पण आपली आरूसुद्धा नेहमीच आपल्या मम्माला त्रास देण्यात पुढे असायची. तिने आपल्या पायाने आराध्याचा हात बाजूला केला आणि तोंडात गेलेले दूध फूर करून तोंडाबाहेर उडवून दिले. तिच्या या हरकतीमुळे आराध्या वैतागली आणि तिने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली की अगं शैतानाची नानी, इतकी शैतानी तर माझा गोलूसुद्धा करत नाही. आकाश तिला बघून हसला आणि त्याने आरूला आपल्या कुशीत घेतले आणि तिच्या तोंडावरचे दूध पुसत म्हणाला की मी करतो, तू नको काळजी करू. त्याने आरूला कुशीत घेतला आणि बाटली तिच्या तोंडाला लावली. तेव्हा आरू आपल्या डॅडाच्या कुशीत आरामात दूध पिऊ लागली. आकाशने आरूला एक हाताने सावरले होते तर दुसऱ्या हाताने दुधाची बाटली धरलेली होती. रणजित आणि आराध्या त्याला असं बघून हसली. आराध्याने आपली नन्ही परीकडे पाहिले, जी आपल्या डॅडाच्या कुशीत मोठ्या प्रेमाने दूध पित होती. तिच्या ओठावर हसू आले. आकाश रणजितकडे गेला आणि म्हणाला की सांग काय झालंय? रणजित म्हणाला की तू आणि आराध्या उद्या अमेरिकेसाठी निघत आहात. आकाशला याचं कारण समजलं नाही. तेव्हा रणजितने त्याला मिस्टर थॉमस यांना भेटण्याबद्दल सांगितलं. त्याने मात्र काव्याबद्दल काहीच सांगितलं नाही. आकाशला सुद्धा वाटले की त्याने मिस्टर थॉमस यांना भेटणं
ठरलं आहे तर आता गेलंच पाहिजे. आणि तसंही त्याला त्या घरात आपल्या काळजाला म्हणजेच आराध्याला घेऊन जायचे होते, कारण त्याने स्वतःशी आणि त्या घराशी तसे वचन दिले होते. त्याने रणजितला होकार दिला आणि आराध्याला पॅकिंग करायला सांगितले. रणजितने त्याला आर्नव आणि नव्यासोबत येणार असल्याचे आधीच सांगितले होते आणि आता ते सर्व उद्या सकाळी निघणार होते. रणजितने आदिराजला फोन करून सर्व अपडेट दिले आणि सुरक्षेची काळजी घेण्यास आधीच सांगितले होते. आराध्यसुद्धा लवकर पॅकिंगला लागली. आर्नवच्या रूममध्ये आर्नव आला तेव्हा त्याला नव्या कुठेच दिसली नाही. तो वॉशरूमकडे गेला पण तिथेही ती नव्हती. त्याने बाल्कनीकडे पाहिले तर नव्या त्याला तिथे मिळाली, जी बाल्कनीतील झुल्यावर बसल्या बसल्या तशीच झोपली होती. तिला असं पाहून आर्नवच्या चेहऱ्यावर हसू आले. त्याने हळूच तिला कुशीत उचलले आणि रूममध्ये नेऊन बेडवर झोपवले. नव्या आरामात कूस बदलून झोपी गेली आणि आर्नव पॅकिंगला लागला. आर्नवने स्वतःची आणि नव्याची पॅकिंग केली आणि मग नव्याच्या शेजारी जाऊन तिला मागून मिठीत घेत तिच्या गळ्यापाशी आपला चेहरा लपवून तो झोपी गेला, कारण उद्या सकाळी त्यांना अमेरिकेसाठी निघायचे होते. इकडे आराध्यासुद्धा पॅकिंगमध्ये गुंतलेली होती आणि आरू आपल्या डॅडाच्या कुशीत खेळत होती. आकाशने आरूचे चिमुकले हात पकडून म्हटले की माझं लाडकं बाळ, किती खोडकर झालंयस तू. जणू काही आरूला त्याचं बोलणं समजत होतं. ती खूप आनंदाने खिदळत होती. आराध्याच्या ओठावर हसू होतं. आरूच्या हसण्याने तिच्या मनाला एक वेगळं सुख मिळत होतं. तितक्यात गोलू रूममध्ये आला आणि थेट जाऊन आराध्याला बिलगला आणि म्हणाला, मम्मा तुम्ही कुठे चाललात. आराध्याने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला उचलून बेडवर बसवलं आणि प्रेमाने म्हणाली, बाळा आपण उद्या अमेरिकेला जातोय. तेव्हा गोलूने तिच्याकडे बघून निरागसपणे विचारलं, तुम्ही मला सोडून चाललात का. आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुला असं कोणी सांगितलं की आम्ही तुला घेऊन जात नाहीये. गोलूने आपले दात दाखवले, कारण हे त्याच्या स्वतःच्या डोक्यातील विचार होते. आराध्याने त्याला आपल्या कुशीत घेतलं आणि म्हणाली, मम्मा आपल्या बाळाशिवाय कशी राहू शकते. गोलू खूप खुश झाला. त्याने आराध्याला मिठी मारली आणि मग आरू जवळ जाऊन खेळू लागला. जिला आकाशने नुकतंच पाळण्यात झोपून तो आराध्याकडे आला होता. त्याने आराध्याकडे पाहिले आणि विचारले, झाली का पॅकिंग. आराध्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, हो झाली आहे. आकाश हसला आणि म्हणाला, आता शांत विश्रांती घे, उद्या सकाळीच निघायचं आहे. आराध्याने त्याला विचारले, आणि तुम्ही. आकाशने गोलू आणि आरूकडे पाहिले आणि म्हणाला, या शैतानांना सुद्धा तर झोपायचं आहे ना आधी. आराध्या हसली आणि तिकडे वळणार इतक्यात श्रेयाने रूमचा दरवाजा वाजवला. आकाशने तिला बघून विचारलं की काय झालं, तू इथे कशी. तेव्हा श्रेयाने गोलूकडे पाहिलं आणि म्हणाली, गोलू. आकाश कदाचित तिच्या मनातील गोष्ट समजला असावा. इतक्यात गोलू उड्या मारत श्रेयाकडे गेला आणि तिच्या पायांना विखळून घालून म्हणाला की मोठी मम्मा. श्रेयाने त्याला कडेवर घेतलं आणि आराध्याकडे पाहिलं तेव्हा आराध्याने हसून मान हलवली. मग श्रेया हसत हसत गोलूला आपल्यासोबत घेऊन गेली. आता इकडे फक्त आदिराज, श्रेया, रणजित, अवनी आणि समर्थ तन्वी उरले होते. लवकरच रणजित आणि श्रेया ऑफिससाठी निघून गेले तर आदिराज अवनीसोबत कॅफेमध्ये गेला. तिकडे तन्वी अजूनही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या असाइनमेंटमध्ये व्यस्त होती आणि समर्थ तिला पूर्ण मदत करत होता, कारण इतक्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता तो तिला आपली बनवून घेणार होता. जवळपास 10 तासाच्या प्रवासानंतर सर्वजण अमेरिकेत पोहोचले. विमानतळावर युवराज आकाशला न्यायला आला होता. जेव्हा त्याने आकाशच्या कडेवर जवळपास 5 महिन्याची छोटी मुलगी पाहिली तेव्हा तो थक्क झाला आणि तिच्यासोबत आज आराध्या आणि गोलूसुद्धा होते. त्याला हे तर माहीत होते की आकाशने लग्न केले आहे, पण आराध्याला पाहून तो विचारात पडला की खरंच ही मुलगी खूप नशीबवान आहे, जिने बिझनेस किंगशी लग्न केलं. पण आकाशचा विचार मात्र अगदी उलट होता. तो स्वतःला नशीबवान समजत होता की आराध्या त्याच्या आयुष्यात आहे आणि फक्त त्याचीच आहे. लवकरच ते सर्वजण तिथून विल्यावर जाण्यासाठी निघाले. जसे सर्व घरात पोहोचले आणि प्रवेश केला तसे आकाशच्या मनाने आराध्याकडे पाहून फक्त एकच गोष्ट म्हटली की आज या घराशी केलेलं वचन मी स्वतःशी पूर्ण केलं. गोलू तिथे येऊन खूप आनंदी झाला होता. तो आणि नव्या धावू धावू पूर्ण घर बघत होते. आर्नवच्या चेहऱ्यावरही समाधान होते की नव्या खुश आहे आणि तिच्या मनातून आता त्या फोटोंची गोष्ट निघाली आहे. सर्वजण लवकरच फ्रेश झाले आणि रात्रीचे जेवण करून विश्रांती घ्यायला गेले. प्रवासामुळे प्रत्येकजण थकला होता, त्यामुळे सर्वजण लवकरच आपल्या रूममध्ये गेले. इकडे मुंबईत रणजितने काव्याच्या मागे आपले माणसं लावले होते. आता तो कोणताही धोका पत्करू शकत नव्हता आणि आर्नवच्या त्या फोटोबद्दल सुद्धा तो शोध घेत होता.
तो आपल्या रूममध्ये बसून काम करत असताच त्याला आपल्या खांद्यावर कोणाचे तरी हात जाणवले. त्याने मागे वळून पाहिले तर अवनी होती, जी त्याचे खांदे दाबत होती. रणजित हसला आणि लॅपटॉप बाजूला ठेवून अवनीचा हात पकडून तिला आपल्या मांडीवर बसून विचारले की काय झालं, काही सांगायचं आहे का? अवनीने निरागसपणे पाहिले आणि नाही म्हणून मान हलवली. रणजितने तिला आपल्या छातीशी लावले आणि विचारले की मग अस्वस्थ का आहेस? अवनीने त्याच्या पाठीवर हात ठेवून स्वतःला त्याच्या छातीशी लावून घेतलं आणि हळू म्हणाली की काही नाही, फक्त मला काही सुचत नाहीये आणि चांगलं वाटत नाहीये. रणजित तिच्या केसावरून हात फिरवू लागला. त्याने वेळ पाहिली तर दुपारचा 1 वाजला होता आणि साहजिकच अमेरिकेत संध्याकाळचे 6 वाजले होते. त्याने अवनीची पाठ थोपटत म्हटले की थोडा वेळ झोप, मग तुला चांगलं वाटेल. तो अवनीला काहीतरी बोलेल याची वाट पाहत होता, पण अवनी तर आधीच आपल्या सर्व सुरक्षित आणि सकून देणाऱ्या जागी म्हणजेच रणजितच्या कुशीत झोपी गेली होती. रणजित तिला पाहून हसला. मग त्याने आता हलण्याचा प्रयत्न केला नाही. तो तसाच अवनीला घेऊन बसून राहिला आणि अवनीकडे पाहता पाहता त्याला कधी झोप लागली हे त्याला समजले नाही. पण आज श्रेयाच्या डोळ्यात झोप नव्हती, कारण आजकाल गोलू तिच्यापाशी झोपायचा, पण आज तो तिच्या जवळ नव्हता. एक अनामिक वेदना तिच्या चेहऱ्यावर उमटली होती, पण त्या वेदनेचे रूपांतर अश्रूमध्ये होण्याआधीच कोणीतरी तिला सावरून धरले. तो आदिराज होता. त्याने श्रेयाला मागून मिठीत घेत हळूवारपणे म्हटले की शांत हो ग, ते लोक तिथे पोहोचले आहे आणि काही दिवसाचाच तर प्रश्न आहे, त्यानंतर ते परत येतील. शिवाय इथल्या आणि तिथल्या वेळेत 5 तासाचा फरक आहे. इथे आता रात्रीचे 9 वाजले आहेत, पण तिथे पहाटेचे 2 वाजले असतील आणि ते सर्वजण आता झोपलेले असतील. श्रेया फक्त हो म्हटलं. आदिराजने तिला बसवले आणि तिच्या समोर बसत म्हणाला, श्रेया आता खूप झालं यार, चल आपण लग्न करू. श्रेया आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा आदिराज म्हणाला, अशी बघू नकोस, मी खरं सांगतोय, चल आता आपण लग्न करून घेऊ. श्रेया काहीतरी बोलणार इतक्यात आदिराजने तिला थांबवत म्हटले, कोणतीही सबब नको, फक्त हो किंवा नाही सांग, कारण मी या निर्णयाबद्दल 200% खात्री बाळगून आहे. श्रेयाच्या डोळ्यात पाणी आले. तिने आदिराजला काही म्हटले नाही, फक्त त्याच्या छातीवर डोके ठेवून ती स्वतःला विसरून गेली. आदिराज हसला, कारण श्रेयाने काही न बोलता त्याला उत्तर दिले होते. त्याने तिला स्वतःजवळ ओढत म्हटले की एकदा आकाश आणि आर्नव परत आले की त्यानंतर मी तुला कायमची माझी करून घेईल. इकडे अमेरिकेत सकाळची वेळ होती. आकाशच्या रूममध्ये आराध्याला जाग आली. तेव्हा तिने पाहिले की गोलू तिला बिलगून झोपला आहे, तर दुसरीकडे आरू आपल्या पप्पांच्या पोटावर मोठ्या आरामात झोपली आहे. आकाशच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून आराध्याला खूप आनंद झाला. तिने त्या तिघांच्याही कपाळावर किस केले आणि उठून फ्रेश व्हायला निघून गेली. थोडाच वेळ झाला होता की आरू उठून रडू लागली आणि त्यामुळे आकाशला जाग आली. त्याने पाहिले की आरू त्याच्या पोटावर उबडी झोपली होती आणि रडता रडता आपली मान उचलण्याचा प्रयत्न करत होती, पण ती अवघ्या 5 महिन्याची होती, त्यामुळे तिला अजून पूर्णपणे मान धरता येत नव्हती. आकाशने तिला बेडवर नीट झोपवले आणि तिच्या तोंडाला दुधाची बाटली लावली. आरू आता शांतपणे दूध पिता पिता आपल्या गोट्यासारख्या मोठ्या डोळ्यांनी आपल्या पप्पाकडे बघत होती, जे तिच्या इतकी काळजी घेत होते. ती आनंदाने आपले हातपाय हवेत मारत होती, जणू ती सांगत होती की ती खूप खुश आहे. आणि आकाश फक्त तिच्याकडे बघून हसत होता. जेव्हा आराध्या फ्रेश होऊन आली तेव्हा तिने त्या बाप लेकींकडे पाहिले आणि यावेळी ते तिघेही खूप खुश होते आणि गोलू तर कशाचीही पर्वा न करता पाय उषाकडे करून उलट झोपला होता. त्याला तसं करताना बघून आराध्याला हसू आले. आकाशने जेव्हा आराध्याकडे पाहिले तेव्हा तो बघतच राहिला. बेबी पिंक रंगाच्या बाथरोबरमध्ये ती स्वतः एखाद्या लहान मुलीसारखी दिसत होती. तिचे मोकळे ओले केस तिला अधिकच सुंदर बनवत होते. आकाशचे लक्ष तिच्यावरून तेव्हा हटले जेव्हा आरूने पाय मारून दुधाची बाटली त्याच्या हातातून पाडली. आकाशने आरूकडे पाहिले, जी आनंदाने खिदळत होती. त्याने तिला कुशीत घेतले. आराध्या म्हणाली की आज या आरूला झालंय काय, सकाळी सकाळी इतकी खुश आहे. आकाश म्हणाला की आज ती आपल्या पप्पांना आपला बेड बनवून झोपली होती, मग खुश तर असणारच ना. आराध्या हसली आणि तिच्याकडे वळाली. इतक्यात आकाशने आराध्याची कंबर पकडून तिला जवळ ओढले. आराध्याने विचारले की काय. आकाशने हसून नाही म्हणून मान हलवली. आराध्याने
आकाशचे गालावर किस केले आणि म्हटले की गुड मॉर्निंग माझी छोटी जान. तितक्यात गोलूला जाग आली. त्याने आराध्याला पाहिले आणि हसून आपल्या झोपाळू आवाजात म्हटला की गुड मॉर्निंग मम्मा डॅडा. आराध्याने हसून म्हटले की गुड मॉर्निंग बेबी. तिने गोलूच्या कपाळावर किस केले तर त्याबद्दल गोलूने तिच्या गालावर किस केले. आकाशने मनातल्या मनात म्हटले सगळं काही किती परफेक्ट आहे, यापेक्षा सुंदर माझी कोणतीच सकाळ असू शकत नाही. हे विचार करून तो हसला. त्याने आरूला गोलू आणि आराध्याकडे सोडले आणि स्वतः फ्रेश व्हायला निघून गेला. आराध्याने गोलूला आरूकडे लक्ष द्यायला सांगितले आणि स्वतः कपडे घेऊन चेंज करायला गेली. थोड्या वेळात सर्वजण तयार होऊन खाली हॉलमध्ये आले. इकडे आर्नव सुद्धा नव्याला हॉलमध्ये घेऊन आला होता. तोवर युवराज सुद्धा तिथे पोहोचला होता. येताच त्याने आकाशला गुड मॉर्निंग विश केले आणि त्याला मीटिंगची माहिती देऊ लागला. आराध्याने त्याला सुद्धा नाश्त्यासाठी थांबून घेतलं. युवराज खरंच आराध्याच्या साधेपणाने प्रभावित झाला होता. ती बिझनेस किंगची पत्नी होती, पण तिचा स्वभाव खूप गोड होता आणि त्यात अजिबात गर्व नव्हता. सर्वांनी नाश्ता केला आणि ते तिघे जण मीटिंगसाठी बाहेर गेले. मिस्टर थॉमस यांच्या विल्यावर ही त्यांची कोणतीही अधिकृत मीटिंग नव्हती, पण आकाश ती एक प्रमोशन मीटिंगप्रमाणे अटेंड करत होता. तसेही तो व्यवसायाच्या बाबतीत कधीच नातेसंबंध आणत नसे. थोड्याच वेळात सर्वजण मिस्टर थॉमस यांच्या विल्यावर पोहोचले. आकाशने त्यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांचे स्वागत केले. ते साधारण 45 ते 50 वर्षाचे वाटत होते. थॉमस यांनी आकाशशी व्यवसायाबद्दल बोलायला सुरुवात केली. सर्व काही ठीक होते आणि आकाश या मीटिंगबद्दल समाधानी होता. तसेही थॉमस सुद्धा व्यवसायात आकाशपेक्षा कमी नव्हते. त्या दोघांनी याआधीही ही प्रोजेक्टवर एकत्र काम केले होते, त्यामुळे आकाशचा त्यांच्यावर विश्वास होता. मीटिंग संपताच आकाशने पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले आणि तिथून घराकडे निघाला. तसेही दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती आणि आर्नव व आकाश दोघांनाही माहीत होते की त्यांच्या पत्नी त्यांची वाट पाहत असतील आणि झालेलेही तसे. आरू आणि गोलूच्या भरून झोपल्यानंतर त्या दोघीही बसून गप्पा मारत होत्या आणि त्यांचे डोळे दरवाजाकडेच होते की कधी हे दोघे येतील आणि सर्वजण एकत्र लंच करतील. थोड्याच वेळात ते दोघेही आले आणि वेळ न घालवता फ्रेश व्हायला गेले. भूक दोघांनाही लागली होती आणि त्यांच्या नादात त्यांच्या पत्नीसुद्धा अजूनही काही खाल्ले नव्हते. लवकरच सर्वांनी जेवण केले आणि विश्रांतीसाठी आपापल्या रूममध्ये गेले. संध्याकाळची वेळ होती आणि आकाशने सर्वांना तयार व्हायला सांगितले होते, कारण आज तो सर्वांना चर्चमध्ये नेणार होता. तिथल्या लोकांनी त्या चर्चवर खूप श्रद्धा होती. लोकांचे असे मानणे होते की जे जोडपे तिथे मनापासून मेणबत्त्या पेटवतात, जीजस त्या जोडप्याला नेहमी एकत्र ठेवतात. आकाशनेही सर्वांना तिथे नेण्याचे ठरवले होते. संध्याकाळी सर्वजण तयार झाले. आराध्याने हिरव्या रंगाचा ॲकल-लेन ड्रेस घातला होता आणि नेहमीप्रमाणे साध्या लुकमध्ये ती अगदी परिपूर्ण दिसत होती. तर दुसरीकडे तिने आरूला सुद्धा एक सुंदर बेबी फ्रॉक घातला होता, ज्यामध्ये ती अतिशय गोंडस दिसत होती. आकाशनेही आज फॉर्मल कपडेच परिधान केले होते. त्याने पांढऱ्या रंगाचा व्ही-नेक टी-शर्ट आणि निळी जीन्स घातली होती, जी त्याच्या सावळ्या रंगावर खूपच खुलून दिसत होती. आणि गोलू तरी आकाशच्या मागे कसा राहणार, त्यानेही काळा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. तिकडे आर्नव निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि स्काय ब्ल्यू जीन्समध्ये होता, तर नव्याने ए-लाईन ड्रेस घातला होता. ते सर्वजण तयार होते आणि लवकरच तिथून निघाले. युवराज आणि अंगरक्षक त्यांच्यासोबतच होते. थोड्याच वेळात ते सर्वजण चर्चमध्ये पोहोचले. आकाशने एक हाताने आराध्याचा हात पकडला होता आणि दुसऱ्या हाताने गोलूचा. तर आरू यावेळी नव्याच्या कुशीत होती. आर्नव नव्याचे मुलावरील प्रेम न्याहाळत होता आणि तिला पाहून त्याच्या ओठावर हसू आले. आकाश आणि आराध्याने आधी एकत्र मेणबत्ती पेटवली आणि हात जोडून डोळे मिटून ते उभे राहिले. मनात फक्त आपल्या माणसासाठी प्रार्थना होती आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याच्या कामनेसोबतच एकमेकांच्या आयुष्यभरासाठी प्रेमळ साथ मिळावी हीच इच्छा होती. त्या दोघांनीही डोळे उघडून एकमेकांकडे पाहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. त्या दोघांनंतर आर्नव आणि नव्याने मेणबत्ती पेटवली आणि डोळे मिटून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात चांगली व्हावी अशी मागणी केली. आर्नव आता या नात्यात पुढे जाण्यासाठी तयार होता आणि नव्यासुद्धा. गेल्या काही दिवसात जे काही घडले त्यानंतर दोघांच्या मनात एकमेकांना गमवायची भीती निर्माण झाली होती आणि दोघांना आपल्यामध्ये तिसरा कोणी नको होता. नव्याचे मनातल्या मनात म्हणणे होते की मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला जात आहे. नेहमी आर्नव आणि जे कुटुंब मला मिळाले आहे
त्या सर्वांच्या आयुष्यात आनंद टिकून राहू यापेक्षा जास्त मला काहीच नको. अर्णवच्या मनातही हेच विचार होते. थोडा वेळ त्या चर्चमध्ये शांततेत एकांतरात हात धरून ते सर्वजण बसून राहिले आणि त्यानंतर एका रेस्टॉरंटच्या दिशेने निघाले. अंधारामध्ये दिव्यांनी लख्ख उजळलेले हे शहर आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. नव्या आणि आराध्या दोघीही तिथली ती दृश्य आपल्या डोळ्यात आणि आठवणीत साठवून घेत होत्या. दुसरीकडे गोलू अर्णवचा हात धरून सर्व काही बघत आनंद घेत उड्या मारत चालला होता आणि आरू आपल्या पप्पांच्या कुशीत ते चमकणारे दिवे पाहून खुश होती. आपले हात वर करून खेळत होती, जणू काही ती त्या प्रकाशाला पकडण्याचा प्रयत्न करत होती. आकाश तिला पाहून खूप खुश होता. सर्वजण लवकरच रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. आकाशला माहीत होते की त्यांच्यासोबत असलेल्या त्या दोघी साध्या गोष्टींनीही खूप खुश होत होत्या आणि झालेले तसेच. हे एक ओपन रेस्टॉरंट होते आणि ते पाहून त्या दोघी खूप खुश झाल्या. सर्व चमकणारे फेअर लाईट्स त्या जागेला अधिकच सुंदर लुक देत होते. आकाश आणि अर्णव तर आपल्या पत्नींना पाहूनच खुश होते. सर्वजण आता जेवणाच्या टेबलवर जाऊन बसले आणि आकाशने जेवण ऑर्डर केले. सर्वजण आपापसात गप्पा मारू लागले आणि खरोखरच हे क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी होते. लवकरच सर्वांचे जेवण झाले. आराध्याने नेहमीप्रमाणे आधी गोलूला भरवायला सुरुवात केली आणि ती स्वतःला विसरून गेली. नव्या आणि आकाश फक्त तिच्याकडे पाहत होते. नव्या विचार करत होती की हे काही सर्वात आधी आपल्या मुलाचा विचार करते, तर आकाश विचार करत होता की ही मुलगी स्वतःची काळजी घ्यायला कधी शिकणार. गोलूने तिचा हात पकडून थांबवत म्हटले, मम्मा तुम्ही पण खा ना. आराध्या हसली आणि आपल्या मुलाला पाहून आकाशच्या ओठावरही हसू आले. सर्वांनी जेवण केले आणि पुन्हा विल्याकडे निघाले. ही संध्याकाळ खरोखरच त्यांच्या आनंद संध्याकाळमध्ये सामील झाली होती. तेव्हाच आकाशने अर्णवला आपल्या रूममध्ये बोलवले. अर्णव नव्याकडे पाहतो आणि रूममध्ये जातो असे सांगून की तो आकाश सोबत गेला. आराध्या आधीच रूममध्ये आरूला झोपवायला गेली होती. अर्णव सुद्धा त्यांच्या मागेच होता. ते दोघे रूममध्ये आले तेव्हा आराध्या आधीच वॉशरूममध्ये गेली होती आणि गोलू नव्यासह होता. आकाशने अर्णवच्या दिशेने एक लिफाफा केला तेव्हा अर्णव त्याच्याकडे गोंधळलेल्या अवस्थेत पाहू लागला. आकाशने त्याला तो लिफाफा उघडण्याची खूण केली. अर्णवने तो लिफाफा उघडला आणि तो थक्क झाला. याची त्याने अजिबात अपेक्षा केली नव्हती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहिलं की एका वचनाची पूर्तता तर झाली, पण त्यात संघर्षाची एक नवी ठिणगी पडली आहे. अर्णवच्या हातात असलेल्या त्या लिफाफ्यामध्ये नेमकं काय असणार आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला देखील असेलच. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढील भाग पाहायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया 41व्या भागात. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. धन्यवाद.